पन्हाळगडावरून जाणारी शिवज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये शिवविचार जागृत ठेवेल। आमदार डॉक्टर विनय कोरे। छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जास्त वास्तव्य असलेल्या त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी करण्याचे भाग्य आम्हाला केंद्र शासनाच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयामुळे लाभले। यास पन्हाळगडावर असलेल्या छत्रपतींच्या मंदिरातून शिवजयंती निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवभक्त शिवज्योती आपापल्या गावी घेऊन जातात। हीच पन्हाळगडावरून जाणारी शिवज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये शिवविचार जागृत ठेवेल असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलं। ते केंद्र शासन आयोजित राज्यव्यापी जय शिवाजी जय भारत पदयात्रा कार्यक्रमात बोलत होते। या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूर जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी पन्हाळगडाचा इतिहास सांगत स्वराज्याची राजधानी असलेल्या पन्हाळगडावर छत्रपतींची 395वी जयंती साजरी करण्याचा मान मिळाल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले। तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस यांनी छत्रपती हे महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण जगाचे युगपुरुष आहेत, कारण मी तामिळनाडूचा असून तेथे आजही लहान मुलांना छत्रपतींच्या गोष्टी सांगितल्या जातात। मी माझ्या आईकडून छत्रपतींच्या कथा ऐकल्या आहेत, त्या मला खूप आवडायच्या असं सांगत भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर मला महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली व कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली असं त्यांनी सांगितलं। सुरुवातीला पन्हाळगडावर जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे सकाळी 7:30 वाजता आमदार डॉक्टर विनय कोरे, जिल्हा अधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस यांनी ध्वज फडकवून शिवमंदिरापासून जय शिवाजी जय भारत या पदयात्रेला सुरुवात केली। पन्हाळा व परिसरातील 14 शाळांचे जवळपास 3000 विद्यार्थी मोठ्या संख्येने शिवभक्तांचा सहभाग असलेली ही पदयात्रा सज्जाकोटी, दुतोंडी बुरुज, राजदिंडी मार्गे मुख्य रस्त्यावरून बाजी प्रभू देशपांडे पुतळा, 3 दरवाजा बाजारपेठेतून परत शिवमंदिराजवळील कार्यक्रमस्थळी आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व राष्ट्रपती पदक विजेते अयूब खान अकबर मुल्ला यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये केंद्र शाळा गावळेवाडीच्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ, संजीवन विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी पाळणा गेद, कुमार पन्हाळा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी लेझिम, पन्हाळा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठी, तर विजयलक्ष्मी भोसले व छत्रपती हायस्कूल राक्षी येथील अनिरुद्ध खोत यांच्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली। त्यानंतर आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते पन्हाळगडाची शौर्य गाथा सांगणाऱ्या पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघु चित्रपटाचं अनावरण करण्यात आलं। शिवमंदिरातील शिवजन्मकाळ व पाळण्याने कार्यक्रमाची सांगता झाली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।